राईस मिल धारकांचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी तो प्रश्न विधानसभेत मांडू नये याकरता एजंट्सच्या माध्यमातून जे आहे ते काही आमदार पैसे घेतात असा घनघनाती आरोप काल विधानसभेमध्ये भाजपचे आमदार परिणय फुके यांनी लावलेला। आपल्यासोबत स्वतः परिणय फुके आहेत। काल विधान परिषदेमध्ये तुम्ही हा एकदम घणाघाती आरोप लावलेला आहे, काय या बाबतीतलं तथ्य तुमच्याकडे आहे आणि काय माहिती आहे नेमकी? बघा, गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलर्स आहेत जे अनेक वर्षापासून धान भरडायचं काम करतात आणि या सगळ्या प्रकारचं काही काम करताना अनेक चुका होत असतात। 2022-23 मध्ये त्या बँक गॅरंटीच्या संदर्भात त्यांच्याकडून चुका झाल्या, त्या संदर्भातला त्यांना दंडी झाला, दंड त्यांनी भरण्यात आला। पण त्याच केस काढून आम्ही परत LAQ लावू किंवा आम्ही लक्षवेधी लावू आणि तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू या संदर्भाची धमकी देऊन त्यांच्याकडनं खंडणी मागण्याचं काम काही नेत्यांच्या एजंटनी केलेलं आहे। आणि ही LAQ 2 दिवसा पहिले विधानसभामध्ये लावण्यात आली होती। त्यानंतर काल त्याच प्रकारची लक्षवेधीच्या स्वरूपात विधान परिषदेमध्ये लावण्यात आली आणि ही लक्षवेधी लागण्याच्या थोड्या आधी मला संबंधित राईस मिलर्सनी मला ती ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिली आणि ती ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये फार गंभीर स्वरूपाचं ते सगळं संभाषण होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची खंडणी मागण्यात आली। आणि ही सगळी माहिती मी त्यावेळेस सभागृहात फडणवीस साहेब बसले, त्यांना मी माहिती दिली आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही सभागृहाच्या पटलावर हे ठेवा, पण या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येईपर्यंत कोणाचे नाव घेऊ नका आणि कोणावर असं थेट आरोप न करता या संदर्भातली सखोल चौकशी करून आपण याच्यावर निर्णय घेऊ। मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, मात्र हे कुठल्या राजकीय पक्षाचे आमदार आहे, हे एजंट कोण आहे आणि याचं रॅकेट असण्याची शक्यता आहे का? एक मोठ्या नेत्याचे राईट हँड आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप आहे आणि निश्चितच लवकरात लवकर ते पुढे येणार। त्या सगळ्या ऑडिओ क्लिपचं फॉरेन्सिक करून त्यांचं ट्रान्सक्रिप्ट करून काय काय ते संभाषण झालं आहे, काय काय त्यात आणखीन डिटेल झालं आहे, आणखीनही काही याच्यात ऑडिओ क्लिप्स असतील, आणखीन व्हिडिओ क्लिप्स असतील, हे सगळे आणून या संदर्भातली एक सखोल चौकशी करून याचं तथ्यपूर्ण समोर आणून याच्यावर आपण कारवाई करणार। मग हा सगळा घोटाळा गडचिरोली जिल्ह्यापुरता मर्यादित असेल, कारण धान उत्पादक शेतकरी हा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात देखील विस्तारलेला आहे? बघा, असं आहे, हे जे या प्रकारचे जे काम आहे महाराष्ट्रात अनेक अनेक आमदार करतात आहे आणि नुसतं पैशाची मागणी नाही तर अनेक लोक ज्या त्यांच्या निवडणुकीमध्ये, आता नुकतेच निवडणुका पार पडल्या, तर निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधात का काम केलं किंवा तुम्ही आमचं काम का नाही केलं किंवा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं का काम केलं या संदर्भातल्या धमक्या देऊन आणि त्या लोकांना, ते व्यावसायिक असतील, ते कॉन्ट्रॅक्टर असतील, ते उद्योगपती असतील, त्यांना धमक्या देऊन त्यांच्या प्रतिष्ठानाचे, उद्योगाचे, त्यांच्या कंपनीच्या तक्रारी करण्याचं, LAQ लावण्याचं काम काही आमदार करतात आहे आणि त्यांच्यावर अतिक्रमणाच्या कारवाई करण्याचंही काम म्हणजे एक प्रेशर शासनावर किंवा अधिकाऱ्यांवर बनवून एक दडपणशाही आणण्याचा प्रयत्न हे लोक करतात। तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, मात्र तुम्ही संसदीय आयुधांचा वापर करून अशा पद्धतीनं जर आमदार पैसे घेत असेल तर ही गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची काही मागणी? निश्चितच संसदीय आयुध आम्हाला या महाराष्ट्र जनतेची सेवा करण्याकरता दिलेलं आहे, या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याकरता दिले आहे, ना काही प्रश्न विचारून पैसे कमवण्यासाठी आम्हाला आयुध दिलेलं आहे। आणि काही आमदार या प्रकारचं दडपणशाही आणण्याचं, ब्लॅकमेलिंग करण्याचं, खंडणी हे करण्याचं किंवा धमक्या देण्याचं काम या माध्यमातून करतात आहे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। या सगळ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे। नक्कीच वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सर, उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर।